तर दिल्ली दौऱ्याच्या आधी फडणवीसांची मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादांसोबत बैठक पार पडलेली आहे। मुंबईत काल रात्री उशिरा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची खलबत बघायला मिळाली। वर्षा निवासस्थानी शिंदे आणि फडणवीसांची रात्री 2 तास बैठक पार पडलेली आहे। तर फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांची अजितदादांसोबत सुद्धा बैठक पार पडलेली आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंची खलबत पार पडली आहे, तर दुसरीकडे त्याचबरोबर शिंदे आणि अजितदादांची सुद्धा बैठक पार पडलेली आहे। दरम्यान या दोन्ही बैठकांमध्ये कोणत्या विषयांवरती चर्चा झाल्या ते ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। शिंदे आणि फडणवीसांची आणि दादांची खलबत झाली, त्यात मराठा ओबीसी आरक्षणावर वादावरती चर्चा झालेली आहे। लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सुमार कामगिरीवरती मंथन सुद्धा झाल्याची बातमी समोर येते। आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरती चर्चा झाली। मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। विधान परिषद निवडणुकांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे अधिकची माहिती देत आहेत। विक्रांत, काल खरं तर रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत, दुसरीकडे काल रात्री मुंबईत कोणत्या विषयावरती चर्चा झाली आहे? खरं तर ही जी बैठक पार पडली त्या बैठकीविषयी बोलताना सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, जवळपास 1.5 तास चर्चा झाली। त्यानंतर अजित पवार निघाल्यानंतर नुकतेच मुंबईमध्ये आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वर्षा बंगल्यावर आले, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या दोन वेगवेगळ्या बैठका पार पडल्या, मात्र या दोन्ही बैठकांमध्ये साधारणपणे सारख्याच मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही, त्याविषयी चिंतन करण्यात आलं। त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा। मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा जी आहे ती लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। जर मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर तो नेमका कशा प्रकारे झाला पाहिजे, कोणतं खातं गेलं पाहिजे, कोणतं खातं कोणाला मिळालं पाहिजे, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं गेली पाहिजेत, या सगळ्या संदर्भात जी चर्चा आहे ती चर्चा पार पडलेली आहे। या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन जे जालन्यामध्ये सुरू आहे, लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत, तो मुद्दा आहे। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पीक पाण्याचा प्रश्न आहे, राज्यातला पाणीसाठा घटलेला आहे, या सगळ्या विषयांवर खरं तर कालच्या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत चर्चेला गेला अशा प्रकारची खात्रीलायक माहिती आहे। खरं तर त्याचं कारण असं आहे की अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातले भाजपचे जे मराठा आमदार आहेत त्यांची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये या सर्व आमदारांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना एक विनंती केली होती, ती अशी की येत्या 15 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली ती मागणी निकाली काढण्यात यावी। कारण मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा जो इफेक्ट आहे तो आपण लोकसभा निवडणुकीत पाहिला आहे, त्याचा फटका जो आहे तो महायुतीला पर्यायानं भाजपला बसलेला आहे आणि तो फटका विधानसभेत बसू नये अशी कुठेतरी याची खात्री घेण्यासाठी, यासाठीची जी प्रिकॉशन्स आहे त्या प्रिकॉशन्स घेण्यासाठी म्हणून जी चर्चा आहे ती कालच्या बैठकीमध्ये पार पडलेली आहे। राज्यातले तिघही महत्त्वाचे नेते उपस्थित आणि महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।